ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे 6 गुणवर्य वसती जेथ. या 6 गुणांचं आणि भगवंताचं केलेलं चिंतन म्हणजेच गुणसंकीर्तन. भगवंताजवळ काय काय आहे? भगवंताजवळ यश आहे. यत्र योगेश्वर कृष्णा तत्र पार्थ धनुर्धरा तत्र श्री विजय भूती ध्रुवा नीतिमती मम. जिथं भगवंत आहे तिथे यश निश्चित आहे. म्हणून यशाचं केलेलं चिंतन, त्यांच्या गुणांचं केलेलं चिंतन म्हणजे गुणसंकीर्तन. यशश्री भगवंताच्या श्रीचं लक्ष्मीचं केलेलं गुणांचं केलेलं वर्णन म्हणजे गुणसंकीर्तन. भगवंताच्या औदार्यतेचं या गुणाचं केलेलं कीर्तन म्हणजे गुणसंकीर्तन. भगवंत किती औदार्यवाने, त्याच्याजवळ औदार्यता हा फार सुंदर गुण आहे. आणि फक्त भक्तांसाठी नाही, फक्त भक्तांसाठीच नाही तर भगवंताचं औदार्य त्याच्या अभक्तांसाठी सुद्धा आहे. फार सुंदर कथा आहे. जेव्हा जी रत्नमाला बळीराजाची मुलगी आहे सहज मनामध्ये इच्छा धारण करते भगवंताला बटुक अवतारामध्ये पाहून, असा पुत्र जर मला झाला तर वाह काय सुंदर पुत्र आहे. पण जेव्हा तुका म्हणे बळी जीव दिला पायातळी, जेव्हा बळीराजाला पाताळात घातलं तेव्हा मात्र हीच पुतना आधीची रत्नमाला ही विचार करते की जर असा पुत्र जन्माला आला तर मी त्याला विष पाजून मारेन. सहज इच्छा प्रकट केली. इतका औदार्यवाणी भगवंत की भगवंत लगेच तिथे तथास्तु म्हटला. भगवंतानी भक्ताची इच्छा पूर्ण करण्यासाठी आशीर्वाद दिला. खर तर ती भक्त होती का? भक्त तीच रत्नमाला नंतर पुतना बनून आली आणि त्या पुतनेने भगवंताला बालक स्वरूपामध्ये हातावर तर घेतलंच, पण जी आधी मागणी मागितली होती विष पाजून मारलं असतं, स्तनामध्ये विष घेऊन आली आणि मारण्याचा प्रयत्न केला ना. अहो तो भक्तांना तर देतोच पण तो अभक्तांनाही देतो, असं त्याचं औदार्य आहे. अशा गुणांचं केलेलं वर्णन म्हणजे गुणसंकीर्तन आहे, ज्यात फक्त भगवंताच्या गुणांचं कीर्तन आहे. आणि तिसरा आहे लीला संकीर्तन. या लीला संकीर्तनामध्येही भगवंताच्या लीलांचं वर्णन आहे. मुख्यतः लीला संकीर्तन म्हणजे काय? अगदी सोपं करून सांगायचं म्हटलं, काल्याचं कीर्तन हे लीला संकीर्तन आहे, ज्यामध्ये भगवंतानी गोकुळामध्ये जे काही लीला केल्या त्याचं स्मरण करणं, त्याचं उच्चारण करणं म्हणजे लीला संकीर्तन. मग भगवंतानी काय काय केलं? भगवंतानी गोकुळामध्ये चोरी केली, पण भगवंतानी चोरी नसती दही दूध तूप लोण्याची नाही केली हो, तर देवानी चोरी केली स्वतः चित्ताची. हरिने माझे हरिले चित्त, हरिने माझे हरिले चित्त, हरिने माझे हरिले चित्त, हरिने माझे हरिले चित्त, हरिने माझे हरिले चित्त. भारवित्त 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 विसरले आता कैसे जाऊ घरा, 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 आता कैसे जाऊ घरा. हरिने माझे हरिले चित्त. देवानी चोरी केली चित्ताची, दही दुधाची फक्त निमित्त होतं. गोकुळामध्ये काय काय केलं? देवानी लीला केल्या. कशा पद्धतीने केल्या? जर सगळ्या गवळणी मथुरेला जर चालले असतील तर सहज एखादा घट फोडावा आणि दही दूध तूप लोणी खाऊन टाकावं. नबी नबी तर भगवंतानी अद्भुत लीला केल्या. त्यामध्ये पुतनीचा वध असेल, अनेक दैत्य मारले, त्याचं वर्णन लीला संकीर्तनामध्ये येतं.
नभे नभे तर तो भगवंत मनाला मोहित करणारा असा आहे असं ज्या कीर्तनामध्ये वर्णन केलं जातं त्याला लीलासन कीर्तन म्हणतात. गवळणींना तर इतकं वेळ लागलं होतं ना भगवंताच्या कीर्तनाचं, एवढं वेळ लागलेलं होतं ना. गवळणी काय करायच्या माहितीये? गवळणी स्वतः पाण्याकरता निघायच्या. सासूबाई अडवायच्या, अगं गवळणींना कुठं निघालात? घरामध्ये पाणी आहे ना. घरातले घागर रिकामे करायचे आणि निघायचं पाण्याकरता. कारण तिथं कोण आहे? प्रत्यक्ष भगवंत आहे जो हातामध्ये बासुरी घेतो आहे. आणि या सगळ्या गवळणी ताल धरायच्या आणि कीर्तन करायच्या. कीर्तनाच्या अधिकारी गवळणी सुद्धा आहेत बरं. आणि मग त्या इतक्या मोहित व्हायच्या की प्रत्येक क्षणी कृष्ण 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 करायच्या. ते कीर्तन साधं कीर्तन नव्हतं, ते कीर्तन होतं कृष्ण नामाचं. ते कीर्तन होतं कृष्ण नामाचं, कीर्तन होतं कृष्ण लीलांचं. कारण एक गवळण दुसऱ्या गवळणी म्हणायच्या, अगं ऐकलंच का? काय झालं? काय झालं? अगं तू ऐकलंस का? काल कृष्ण आमच्या घरी आले होते. काय केलं? अगं मी न माझे पती शेजारी निजलो होतो. कृष्ण आले. त्यांनी काय केलं? घरातलं दही दूध तूप लोणी तर खाल्लंच, पण खाऊन जात असताना माझ्या बिनीची आणि पतीच्या दाढीची गाठच बांधली. अगं ऐकलंस का? एवढ्यावर कृष्ण थांबले नाही. त्यांनी काय केलं? मध्ये एक मुंगूस सोडून दिला. कोण सांगते? एक गवळण दुसऱ्या गवळणीला सांगते, लीलांचं उच्चारण करते आहे. हे लीला संकीर्तन आहे. ती गवळण म्हणते, अगं एवढ्यावर थांबले नाही. मुंगूस 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 करून पळून गेले. आम्हाला जाग आली. काही गेल्या गाठ सुटे ना. अगं बाई, त्या कृष्णाकडे जावं लागलं तेव्हा ती गाठ सुटली. तेव्हा ती गाठ सुटली. एक गवळण दुसऱ्या गवळणींना लीला सांगते. हे लीला संकीर्तनच आहे ना. जे गोकुळामध्ये दररोज घडत होतं ते लीला संकीर्तन. आणि मोहून जायच्या. कृष्ण किती मधुर आहे, कृष्ण कसा गोड आहे, कृष्णाने कशा पद्धतीच्या खोड्या केल्या, या सर्व खोड्या लीला संकीर्तनामध्ये येतात. मग ही सगळी कीर्तन भक्ती जिथे घडते ना ती श्रेष्ठ भक्ती ठरते. पण त्याकरता अंतकरणातून भगवंताच्या नामाचा, गुणांचा, अन्यथा लीलांचा उच्चार करणं गरजेचं आहे. मुखाने उच्चार करायचा आहे. मग मुखाने उच्चार करीत असताना कधी पायामध्ये तालही धरायचा आहे. कारण कीर्तन तेच आहे ना. देहभान विसरून पायामध्ये घुंगरू बांधून नाचणं हे तर कीर्तन आहे ना. पायामध्ये ताल धरणं हेही कीर्तन आहे. जे कीर्तन माझ्या संत मीराबाईंनी केलं. त्यांनी तर काय केलं? पायामध्ये घुंगरू बांधले, हातामध्ये चिपळ्या घेतल्या, गळ्यामध्ये विणा आहे. एका हाताने विणा वादन करता आहेत, एका हाताने चिपळ्या वादन करता आहेत आणि पायामध्ये घुंगरू निशी नृत्य करीत आहेत आणि कीर्तन करतात. पायामध्ये ताल धरावा आणि सांगावं हरिगुण गावत नाचुंगी. पद घुंगरू बांध मीरा नाचे रे. आणि माझ्या मीराबाईनी वेड भाव देवा करता. जनाने पाहावं मीराबाईला वेड लागले वेड. पण कोण सांगावं? कीर्तन तसं होतच नाही. देहभान आधी विसरावं लागतं आणि तेव्हाच कुठे कीर्तन होतं. आणि माझ्या संत मीराबाई कीर्तन करायच्या. कीर्तनाचा प्रभाव एवढा, कीर्तन करीत असताना स्वतः राणाजी आले आणि राणाजींनी विषाचा प्याला समोर केला. मीरा, हे पायात घुंगरू बांधून कीर्तन करणं सोड, अन्यथा विषाचा प्याला घे. कीर्तन सोड नाहीतर विषाचा प्याला घे. आपण काय केलं असतं? पिवत मीरा हासी रे, पिवत मीरा हासी रे. घुंगरू घुंगरू घुंगरू, पग घुंगरू घुंगरू घुंगरू,
पग घुंगरू बांध मीरा नाची, पग घुंगरू बांध मीरा नाची, पग घुंगरू बांध मीरा नाची. मला सांगा, आपण काय असतो तर काय केलं असतं? आपण असतो तर काय केलं असतं? विषाचा प्याला घेतला असता का कीर्तन सोडलं असतं? अहो, त्या संत मीराबाई होत्या. संत मीराबाईंनी कीर्तन सोडलं नाही, विषाचा प्याला घेतला आणि पिवत पिवत मीरा हासे रे. तो विषाचा प्याला घेतला आणि कीर्तन करणं थांबवलं नाही. हसत गात पायात घुंगरू बांधून पुन्हा कीर्तनाला प्रारंभ झाला. काय झालं? अहो, त्यांना काहीच झालं नाही. इकडे भगवंताचे चरण कमल निले पडले. कारण कीर्तन म्हणजे काय? भगवंताशी एकरूप होणं म्हणजे कीर्तन आहे. जे कीर्तन संत मीराबाईंनी अंतकरणापासून केलं, जे कीर्तन संत नामदेव महाराजांनी केलं. खरं तर वारकरी कीर्तन परंपरा ज्यांनी प्रारंभ केली असे श्री संत नामदेव महाराज. त्या श्री संत नामदेव महाराजांनी कसं कीर्तन करावं? वाळवंटामध्ये सर्व श्रोते बसलेले आहेत आणि मग कीर्तन करणारे कोण? तर कीर्तन करणारे स्वतः संत नामदेव महाराज. आणि कीर्तना करता साथसंगत कोणी करावी? साथसंगत करण्याकरता, पहिली चाल म्हणण्याकरता श्री संत ज्ञानोबाराय आहेत. आणि चाल म्हणा ह्या सांगणाऱ्या कोण आहेत? सांगणाऱ्या संत जनाबाई आहे. नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग, पुढे देवनाचे पांडुरंग. नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग, पुढे देवनाचे पांडुरंग. नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग, पुढे देवनाचे पांडुरंग. नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग, पुढे देवनाचे पांडुरंग. जनी म्हणे ज्ञान देवा बोला अभंग, जनी म्हणे ज्ञान देवा बोला भंग. एकच टाळी झाली, एकच टाळी झाली, एकच टाळी झाली झाली, एकच टाळी झाली, एकच टाळी झाली. चंद्रभागी वाळवंटी, चंद्रभागी वाळवंटी. माझा ज्ञान राजा गोपाळासीला या वाटी, गोपाळासीला या वाटी, गोपाळासीला या वाटी, गोपाळासीला या वाटी. नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग. पुढे कोण नाचतय? प्रत्यक्ष जगाचा मालक नाचतो आहे. कीर्तन करणारे संत नामदेव महाराज. जनी म्हणे ज्ञानदेवा बोला अभंग. सांगण्याचा अधिकार संत जनाबाईंना आहे. खरं तर या कीर्तनाच्या माध्यमातून ही एक गोष्ट समोर येते आहे की कीर्तन या भक्तीमध्ये स्त्री पुरुष समानता आहे. इथे असमानता नाही. इथे सगळ्यांना अधिकार दिला गेलाय की तुम्ही चाल म्हणा, असा म्हणण्याचा अधिकार माझ्या संत जनाबाईला आहे. आणि आता कीर्तन प्रारंभ झालं आणि कीर्तनामध्ये सुंदर जयघोष होऊ लागला. आणि जयघोषामध्ये संत नामदेव महाराज तर नाहून गेलेच आहेत. पण ऐका, आश्चर्य तर तेव्हा वाटलं जेव्हा जगाचा मालक समोर येऊन ताल धरून नाचू लागला. आणि असा नाचतोय, असा नाचतोय. त्या कीर्तनामध्ये, कीर्तन कोणाचं सुरू आहे? नामदेव महाराजांचं. कीर्तनामध्ये स्मरण नाव कोणाचंय? देवाचं. आणि त्याच कीर्तनामध्ये प्रत्यक्ष देव येऊन नाचतो आहे. तो विठीवरचा मालक खाली आला आणि त्याने ताल धरायला सुरुवात केली. पण असा नाचतोय, असा नाचतोय की देवाचा गळला पितांबर. इतका नाचतोय, इतका नाचतोय की देवाचा पितांबर गळून पडला. संत कबीरांना म्हणावं लागलं, बाबा रे सावध व्हा.
कीर्तन सुरू आहे, पण त्या कीर्तनामध्ये तुमचा पितांबर कळला. तुम्ही सावध व्हा. याला कीर्तन म्हटलं जातं, ज्या कीर्तनामध्ये भक्त तर नाचतो आहे, ज्या कीर्तनामध्ये भक्तांनी ताल धरलेला आहे, पण ज्या कीर्तनामध्ये जगाचा मालकही नाचतो आहे, त्याला कीर्तन म्हटलं गेलं. त्याला कीर्तन म्हटलं गेलं. श्री संत नामदेव महाराजांच्या कीर्तनामध्ये प्रत्यक्ष देवानी नाचावं, असं कीर्तन असावं. कीर्तनामध्ये लज्जा नसावी. कीर्तनामध्ये आडवी येणारी असते ती म्हणजे लज्जा. मला कोणी पाहतंय का, जर कोणी पाहिलं तर काय म्हणेल, हा विचार कीर्तनामध्ये नसावा. देह भाव शून्यता म्हणजे कीर्तन. माझा देह कसा आहे, देहाला पाहिल्यानंतर लोक काय विचार करतील, मला वेड तर म्हणत नाही ना. अहो, ज्या दिवशी लोकांनी तुम्हाला कीर्तना करता वेड म्हटलं ना, समजावं त्याच दिवशी कीर्तन भक्ती साध्य झाली. लोकांनी वेड म्हटलं पाहिजे या कीर्तनामध्ये. आणि असंच कीर्तन संत नामदेव महाराजांनी केलं. हेच कीर्तन श्री संत जगद्गुरु तुकोबारायांनीही केलं. जगद्गुरु तुकोबारायांच्या मागे 14 टाळकरी आणि मग कीर्तन सुरू व्हायचं. कीर्तनाकरता प्रामुख्याने काय काय लागतं सांगा बरं. मृदुंग लागतो, बरोबर. अजून टाळ लागतात, विणा, हार्मोनियम आणि टाळकरी, हे सर्व लागतात. पण का लागतात? या कीर्तनाद्वारे एक नाद उत्पन्न होतो. लावणी मृदंग श्रुती टाळ घोष सेऊ ब्रह्मरस आवडीने. मृदंग लावावा लागतो, मग त्याद्वारे भगवंताचा जय जयकार होतो. एकदा मृदुंगाबद्दल मला सहज एक व्यावहारिक गोष्ट आठवली. बघा, मृदुंग कसा असतो, इथे बघू नका बरं लगेच. मृदुंग कसा असतो, असा दोन्ही बाजूला, बरोबर ना, एका बाजूला धूम आहे, एका बाजूला चाटी आहे जी काळ्या रंगाची आहे. पण या मृदुंगाचं एक वैशिष्ट्य आहे, काय माहिती का? हा मृदुंग न वाजवता जास्त दिवस राहू शकत नाही. कारण एक गाव होतं, जसं आपलं बालेवाडी गाव आहे. या बालेवाडी गावामध्ये जसे विविध लोक आहेत, त्या पद्धतीने त्या गावामध्येही विविध लोक होती, श्रीमंत लोक होती. त्यातील एक श्रीमंत मनुष्य पुढे आला आणि त्याच गावातील एका कीर्तनकार कथाकारांजवळ गेला आणि कीर्तनकारांना म्हणू लागला, महाराज, ते साधन कोणतं जे तुम्ही असं दोन्ही हाताने वाजवता, त्याला काय म्हटलं जातं? त्याला मृदुंग म्हणतात असंही म्हणता येत नव्हतं. त्यांनी सांगितलं, महाराज, त्याला मृदंग म्हणतात, मृदंग. ठीक आहे, मग ते मला वाद्य फार आवडलंय, आपण एक काम करू, ते वाद्य घेऊन येऊ. मग कुठे मिळतं वाद्य? म्हटले आळंदीला. चला, आळंदीला जावं लागेल. मग आळंदीला गेली. सांगितलं कितीही पैसे खर्च होऊ द्या, पण मृदंग चांगला पाहिजे. मग मृदंगासाठी काय काय लागतं? मग त्यासाठी सांगितलं की शिसमचं लाकूड पाहिजे, बरोबर ना महाराज? शिसमचं लाकूड पाहिजे. त्या मृदुंगाला धूम चांगलं पाहिजे. त्या मृदुंगाला जे गट्टू असतात ना, ते सुद्धा चांगले पाहिजे. जर मृदुंगाला गट्टू चांगल्या नसतील, मृदुंग स्वरात लागणार नाही. गट्टू चांगले पाहिजे. आता हा थोडा श्रीमंत होता ना, तो म्हटला, एक काम करा ना, साध्या गट्टू कशाला, आपण सोन्याच्या लावू. सोन्याच्या गट्टू आपल्याकडे लाकडाचे असतात, त्याच्याकडे सोन्याच्या होत्या. आता ज्याला मृदुंगातलं ज्ञान नाही, अशा मनुष्याने मृदुंग आणला. जवळपास 1.25 लाखाचा मृदुंग घरी आला. त्यांनी काय केलं, सुंदर असं एक काचेचं कपाट बनवलं आणि त्या काचेच्या कपाटामध्ये मृदुंग ठेवून दिला. सगळं गाव यायचं, पाहायचं, वाह काय सुंदर मृदुंग आहे, आणि पाहून पुन्हा निघून जायचं. जसं शोकेशच्या कपाटामध्ये शोची एखादी वस्तू ठेवली जाते, त्या पद्धतीने मृदुंग प्रत्येक जण यायचा, पाहायचा आणि निघून जायचा. एक दिवस त्याच गावातील ज्या महाराजाने मृदंग घेऊन दिला ना, त्याच महाराजांनी आवाज दिला, दादा, तुमचा मृदंग आम्हाला वाजवण्याकरता मिळेल का? जरा चांगल्या ठिकाणी कीर्तने